कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी गेल्या 15 दिवसांपासून सुरू असणारी प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी थांबली आहे. उद्या गुरुवारी शहरातील विविध केंद्रावर 20 प्रभागातील 81 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर शुक्रवारी गांधी मैदान, दुधाळी, रमणमळा आणि व्ही.टी. पाटील सांस्कृतिक भवन, राजारामपुरी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणीच्या कालावधीत शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचं शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक उद्या याच्यामध्ये मतदान होणार आहे. उद्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 तारखेला याच्यामध्ये मोजणी होणार आहे. मतदान प्रोसेस आणि मोजणीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे. कोल्हापूर शहरासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता सरांच्या मार्गदर्शनाखाली 1 अपर पोलीस अधीक्षक, 6 DYSP, 11 PI, सेकंड ऑफिसर्स, साधारणपणे 50 सेकंड ऑफिसर्स आणि 720 पोलीस अंमलदार आणि 790 होमगार्ड असा मोठा बंदोबस्त आम्ही या ठिकाणी तैनात केलेला आहे. त्याचबरोबर 2 RCP प्लाटून आणि एक SRPचे कंपनी देखील या ठिकाणी आपण बंदोबस्तासाठी वापरत आहोत. कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. यामध्ये कोणत्याही नागरिकांना कोणालाही कोणताही गैरप्रकार निवडणुकीच्या पूर्वी, निवडणुकीच्या दरम्यान, निकालाच्या दरम्यान आढळून आल्यास पोलिसांना त्यांनी संपर्क करावा. कुणी कायदा हातात घेऊ नये. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आठवडाभरासाठी पोलीस प्रशासनानं शहरातील 140 जणांवर कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातून हद्दपार करण्याची कारवाई केली आहे.